मोठी बातमी समोर येते। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा आढळून आलेला आहे। AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत। दरम्यान कालच भारतीय सेनेने पाकच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं आणि आज जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांचा हा मोठा शस्त्रसाठा आढळून आलाय। त्यामध्ये AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस जप्त करण्यात आली असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। जम्मू काश्मीरच्या शोपियान इथे हा दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जवानांकडून जप्त करण्यात आलाय। त्यामध्ये AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत। कालच भारतीय सेनेने पाकिस्तानच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं आणि त्यानंतर आता हा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याचं कळतंय। त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य देखील न्यूज 18 लोकमत तुम्हाला दाखवतंय। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। दहशतवाद्यांचा हा शस्त्रसाठा होता। त्यामध्ये AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस याचा देखील समावेश आहे। ते जप्त करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काल ज्या पद्धतीने शोपियानमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या, मोठी चकमक झाली होती। भारतीय लष्कराने 3 दहशतवाद्यांना यमसदनी जाळलं आणि जेव्हा त्यांच्याकडून त्यांचं साहित्य हस्तगत करायला त्यामध्ये जर बघितलं तर AK-47 सारखे शस्त्रास्त्र आहे आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात दारुगोळा, रोख रक्कम, त्यानंतर जर बघितलं तर सलग लढाई, सलग चकमक असं म्हणता येईल की चकमक करण्याकरिता ज्या पद्धतीनं भारतीय लष्करासोबत 2 हात करण्याकरता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात खाण्यापिण्याच्या वस्तू देखील सापडलेल्या आहे, साहित्य सापडले आहे, नकाशे सापडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात रोख देखील सापडलेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या दहशतवाद्यांजवळ मोठ्या संख्येनं कारतूस देखील होते। साधारणतः जर बघितलं हे कारतूसची संख्या जर बघितली तर 2000पेक्षा जास्त कारतूस आहे। याचा अर्थ हे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशाच प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।